मग तो दिसेल का हो? दुर्बिणीने तरी दिसेल का? नाही दिसणार. मायक्रॉन, मिली मायक्रॉन, याच्यापेक्षाही अजून खाली. म्हणून आत्म्याचा आकार फार छोटा आहे, त्यामुळे आपण उघड्या डोळ्यांनी तर पाहू शकत नाही. आत्म्याचा आकार कसा आहे? जसं की पाणी. पानी तेरा रूप कैसा, जिसमें डाले वैसा. पाण्याला ग्लासमध्ये भरलं तर पाण्याचा आकार ग्लासचा. पाण्याला घागरीत भरलं तर पाण्याचा आकार घागरी जैसा. ज्याच्यामध्ये पाण्याला ठेवेल तसा आकार त्या पाण्याचा होतो. पाण्याला विशिष्ट असा आकार नसतो. तसं आत्म्याला सुद्धा विशिष्ट असा आकार नाही. ज्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो तो त्या आत्म्याचा आकार असतो. जर मनुष्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला तर त्या आकाराचा तो आत्मा असं समजायचं. कुत्र्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला आत्म्याने तर कुत्र्याच्या जे शरीर आहे त्याचा जो आकार आहे तो त्या आत्म्याचा आकार झाला. अशा प्रकारे ज्या देहामध्ये आत्मा प्रवेश करतो तोच त्याचा आकार असतो. आत्म्याचा आकार झाला, त्याचं साईज झाली, किती मोठा आहे किंवा बारका आहे ते पाहिलं आपण. आणि हा आत्मा हृदयामध्ये राहतो हेही पाहिलं आपण. पूर्ण अध्याय आत्म्यावरच आहे सगळ्या. मग हा आत्मा सर्वांच्यामध्ये असतो का? हा एक प्रश्न आहे. सगळ्यांकडे असतो का आत्मा? असायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? तर्क काय आहे तुमचा? सर्वांच्या हृदयामध्ये आत्मा आहे. नंदतनुजीच्या शरीरामध्ये आहे आत्मा? खरं. लहान मुलांच्या पण आहे. बरं. म्हशीच्या शरीरामध्ये? ओ, प्रत्येक जीवामध्ये आहे. प्रत्येक सजीवामध्ये आत्मा आहे. छान. तर प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे. माझा प्रश्न आहे आता, मग झाडामध्ये आत्मा आहे का? हां, किती जणांचं म्हणणं आहे झाडामध्ये आत्मा आहे? आत्मा म्हणजे जीव थोडक्यात. मग झाडामध्ये जीव आहे का? ज्या सजीवाचं लक्षण काय? हालचाल. झाडं हालचाल करतात. याचा अर्थ झाडामध्ये प्राण आहे, जीव आहे. साधा आहे की नाही गणित? हो, काय अवघड आहे का? 100 वर्षापूर्वी माहीत नव्हतं जगाला. जे नास्तिकवादी किंवा विदेशी लोक होते आक्रांत, त्यांचं असं म्हणणं होतं की झाडं निर्जीव आहेत. आपल्या भारतातले एक महान वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस बंगालचे होते. त्यांनी सिद्ध केलं आहे की झाडामध्ये पण जीव असतो. आणि मग त्यांना नोबेल प्राईज भेटलं. पण आधीच सांगितलं इकडे की कोण किती प्रमाणामध्ये आहे, कोण किती प्रमाणामध्ये आहे, कोणामध्ये आत्मा आहे. मग विदेशामध्ये गेलं की लोक गाई मारून खातात. प्रभुपाद महाराज जेव्हा विदेशामध्ये पोचले तेव्हा ते लोक म्हणायचे गाई मारली तर चालते, काय पाप आहे त्याच्यामध्ये? कारण गाईमध्ये आत्मा नाही म्हणायचे ते लोक. काय म्हणायचे? गाईमध्ये आत्मा नाही असं त्यांचं म्हणणं होतं. असं कसं होईल? गाईमध्ये आत्मा नाही, जीव नाही, असं कसं होईल का? गाई मारली तर पाप लागत नाही म्हणायचे. त्यांना समजून सांगावं लागलं प्रभुपादांना की गाईमध्ये सुद्धा आत्मा आहे. आत्मा सर्वत्र आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये मी निवास करतो परमात्मा रूपाने. आणि तिथं आत्मासुद्धा आहे. भगवंतही आहेत तिकडे. कठोपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे की एक झाड आहे आणि त्या झाडाची एक फांदी आहे आणि त्या फांदीवरती 2 पक्षी बसलेले आहेत. आणि एक पक्षी फळ खात आहे आणि दुसरा पक्षी बघत आहे. एक ऑब्झर्वर. जो फळ खात आहे तो म्हणजे आत्मा आहे आणि दुसरा जो त्याच्याकडे बघत आहे तो आहे परमात्मा. आलं का लक्षात आपलं? हे दोन्ही आपल्या हृदयामध्ये आहेत. आत्मा पण आहे, परमात्मा पण आहे. मग एखादा माणूस मेला, जीव सोडला, आपण काय म्हणतो? जीव गेला, जीव गेला, प्राण गेला, मेला. कोण गेला? आपण काय म्हणतो? जीव गेला. आपल्या भाषेमध्ये आपण नेहमी काय म्हणतो? चांगला होता की हो, आता तरी जीव गेला, आताच जीव गेला बघा, आत्ताच जीव गेला, 10 मिनटं झाले जीव गेला जाऊन. पण तो जो व्यक्ती आहे ज्याला जीव गेला आहे तो कुठेच गेला नाही की हो. तो कुठे गेला? तो तिथेच आहे, आपल्या पुढेच आहे तो व्यक्ती. मग गेलं कोण नेमकं?
हां, हे मान्य करायला पाहिजे. माणूस मेल्यानंतर त्याच्यामधला आपण म्हणतो गेला गेला, मग नेमकं गेलं कोण? तर जीव गेला, प्राण गेला. कसा चालत गेला का पळत गेला? कसा गेला? दिसलाच नाही. या शरीराला सोडून गेला. याचा अर्थ शरीर वेगळं आहे आत्म्यापेक्षा. मान्य करा, शरीर वेगळं आहे. माणूस मेल्यावर जीव निघून गेला म्हणजे जीव वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. आत्मा मेला का हो? मेलं कोण सांगा ते? मग मरतं कोण? जीव मरतो का? मग आपण रडतो कशासाठी? नाही, प्रश्न आहे. आपण रडतो कोणासाठी? शरीरासाठी. जीवासाठी कोणीच रडत नाही. जीव तर निघून गेलेला आहे. जीव कधी मरतच नाही. तो पुढे संदर्भ येईलच की आत्मा कधी मरतच नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्या न शोषयती मारुता. आत्मा कधीच मरत नाही. आणि शरीर जे आहे ते शरीर मरतं, जे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे जी बॉडी आहे, हे शरीर आहे. हे शरीर, हे बोट असे हालतात माझे. ज्याला हा प्राण किंवा आत्मा निघून जाईल तेव्हा ते थंड पडेल, शांत होईल. याचा अर्थ शरीर हे पदार्थापासून बनलेलं आहे. पदार्थ म्हणजे वस्तू. ही वही आहे. वही चालते का? वही चालते का? वही बोलते का? वही काही मागते का? काहीच करत नाही. म्हणजे ही निर्जीव आहे. जसं शरीर पण निर्जीव आहे. हे सगळं निर्जीव आहे शरीर. हे सगळं जसं घड्याळ आहे, हे पण निर्जीव आहे. पण ह्याच्यामध्ये फक्त प्राण घातला की चालायला सुरू होतं. जसं घड्याळामध्ये शेल घातला की घड्याळ चालायला टक 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 लगेच घड्याळाचा काटा फिरायला लागतो. शेल काढला की घड्याळातला जीव गेला. घड्याळाचा समजलं का तुम्हाला? घड्याळाचा जीव गेला. अगदी याचप्रमाणे शरीर, माणूस मेल्यानंतर मेला, शरीर जाग्यालाच राहतं आणि प्राण निघून जातो. याचा अर्थ आपण विश्वास ठेवतोय की आत्मा आहे. सर्वजण ठेवायलाच लागेल विश्वास, कोणी किती शहाणा असला तरी. काहीतरी आहे की जे मेल्यानंतर निघून जाते. मग प्रेम कशावर करायला पाहिजे? हां, एक बोला की. आत्म्यावर करायला पाहिजे. शरीर तर मग अर्जुन विचार करतोय की हे लोक मारले जातील. कोण? भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य, माझे भाऊ कौरव, हे मारले जाते. आणि भगवंत काय म्हणतात? अरे बाळा, ते मारले जाणार नाही, उलट त्यांना नवीन शरीर प्राप्त होईल. जर तुम्हाला पुढे येईल तो पण श्लोक, जुना कपडा फाटलेला आहे आणि जर तुम्हाला कोणी नवीन कपडा आणून दिला तर तुम्हाला आनंद नाही का होणार? नाही का होणार? 100% असं कोणीतरी आहे का ज्याला आनंद होणार नाही? मग नवीन शरीर जर भेटत असेल तुम्हाला तर आनंद नाही का होणार तुम्हाला? नक्कीच व्हायला पाहिजे. भगवंत म्हणतात तुला आनंदी व्हायला पाहिजे. म्हातारं झालं आहे शरीर आता. आणि म्हणून या शरीराच्या अवस्था थोडंसं तात्विक आहे, पण समजून घ्यायला पाहिजे. देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा. म्हातारपण. आईच्या गर्भामधून आपण बाहेर आलो, जेव्हा एक पुरुष आणि स्त्रीचं मिलन होतं त्यावेळेला तो आत्मा पुरुषाच्या शरीरामध्ये पहिला प्रवेश करतो. तर तो प्रवेश कुठून करतो? मनुष्याच्या शरीरामध्ये आत्मा कसा प्रवेश करतो? एक सिद्धांत आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवात. पुढं पण आहे सगळं, गीतेमध्ये सगळं सिद्धांत. असं पाऊस पडतो. पाऊस पडत असताना तो आकाश मार्गामधून जो आत्मा आहे, तो आत्मा जो अतिशय सूक्ष्म, आपण आधीच वर्णन केलं, तो पावसाच्या माध्यमातून जमिनीवर पडतो. जमिनीमध्ये जातो. जमिनीमध्ये जेव्हा आपण एखादं बी लावतो तर त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो. त्या झाडामध्ये प्रवेश करतो, त्या धान्यामध्ये प्रवेश करतो.
ते धान्य मग परत आपल्याकडे येतं आणि मग त्याची आपण चपाती भाजी भाकरी काय करून खातो, कुठल्याही माध्यमातून, भाजीतनं येऊ धान्यातून येऊ, अशा पद्धतीनं तो आत्मा जो आहे आपल्या शरीरामध्ये अन्नाच्या रूपाने प्रवेश करतो. आणि मग जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेला त्या अन्नाचे काही भाग बनतात. जसं अन्नापासून मेद, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि बरंच काही बनतं आणि शेवटी रक्त बनतं. आणि रक्ताच्या 60 थेंबापासून वीर्याचा 1 थेंब बनतो. म्हणजे शेवटी सगळ्यात जे शरीराचं जे सार आहे ते वीर्य आहे. त्याला तेज असं म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये. हे जे तेज आहे त्याच्यामध्ये लाखो करोडो आत्मे असतात. असं नाही की एकच आत्मा असतो आहे. आणि मग त्यातला सगळेच आत्मे फलित होत नाहीत. सगळेच आत्मे, त्याला बायोलॉजीमध्ये एक्स क्रोमोसोम, वाय क्रोमोसोम, XY क्रोमोसोम असं म्हटलं जातं. तर सगळेच आत्मे काही त्यांचं जरी त्या शरीरामध्ये असले तर सगळेच आत्मे काही गर्भधारणा होत नाही. बरेच आत्मे निघून जातात, परत पुन्हा त्यांचा प्रवास सुरू होतो. तर एखादा आत्मा, तो आत्मा मग त्या गर्भाशयामध्ये प्रवेश करतो. त्या गर्भाशयामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याची वाढ व्हायला लागते. तो झाला भाग्यशाली आत्मा. विशेष करून मनुष्याच्या शरीरामध्ये आला असेल तर अतिशय भाग्यशाली झाला. म्हणजे आपला जन्म कसा झाला ते मी सांगतोय. तर हा जो आत्मा स्त्रीच्या गर्भाशयामध्ये प्रवेश वाढायला लागलेला आहे आता, तर हा आत्मा जेव्हा वाढतोय मग 9 महिने 9 दिवस मग त्या आत्म्याला शरीर प्राप्त होतं. एवढं सोपं करून कोणी सांगणार नाही, ध्यानपूर्वक ऐका. जे शरीर, आत्म्याला शरीर प्राप्त होतं. पहिले एक मांसाचा गोळा, मग त्याला जसं गणपती काढतो की नाही आपण चिखलाचा, त्याला एक डोळा काढतं, नाक काढतं, तसं त्या मांसाच्या गोळ्याला 2 डोळे, 1 नाक, मग हळूहळू हळू हात, 2 पाय, हे सगळं त्याला ते असं तयार केलं जातं त्या गोळ्याला, मांसाच्या गोळ्याला. आणि जेव्हा गर्भाशयामध्ये हा गोळा वाढत आहे मांसाचा, आत्मा तिथे आलेला आहे का हो सांगा? आलेला आहे. म्हणजे जीव तिथं आलेला आहे. या अवस्थेमध्ये काय होतं, स्मृती ताजी असते. पूर्वजन्माची आठवण, आपण काय काय केलं पाठीमागच्या जन्मामध्ये हे आईच्या गर्भामध्ये आठवत असतं. आणि ही जी स्मृती असते, ही स्मृती असल्यामुळे तो आत्मा शक्यतो बाहेर येण्याचा विचार नाही करत. तो आत्मा शरीर प्राप्त झाला तर आत्म्याला शरीर भेटलेलं आहे, पण त्याला आता अनेक शरीरं घेतल्याचं आठवायला सुरू होतं. आम्ही मागच्या जन्मामध्ये पण होतो, असंच आईच्या गर्भामध्ये होतो, त्यालाही शरीर प्राप्त झालं होतं मला, मग आता मला पुन्हा नको असं म्हणून तो प्रार्थना करतो भगवंतांना. भागवतामध्ये वर्णन आहे, तो आत्मा प्रार्थना करतो. आत्मा उवाच, तो गर्भ बोलायला लागतो. आणि मग भगवंतांना प्रार्थना करतो की मला बाहेर काढू नका. मग भगवंत म्हणतात की नाही आता तो आलाय म्हणजे तुला फेडण्यासाठीच आलाय, तो इथे कर्म भोगण्यासाठी. मग त्याला लात मारून बाहेर काढला तेच. आणि मग चल बाहेर. मग बाहेर आल्यानंतर जेव्हा रडतो याच्यासाठी की त्याला ती स्मृती असते, आठवण येते, सगळ्या गोष्टी आठवतात. आतमध्ये भरपूर आठवत होतं, बाहेर आल्यावर थोडंसं कमी झालं. नीट लक्षात घ्या, कारण पुढे त्याचा रेफरन्स येणार आहे. मग काय होतं, जेव्हा एखादा जीव आईच्या गर्भातून बाहेर येतो तर त्यावेळेला त्याला त्याची स्मृती चांगली असते, त्याला सगळं आठवतं पूर्वीचं. तो रडतो, अरे उगाच पुन्हा ह्या संसारात पडलो मी म्हणून तो रडतो. पण नंतर काय होतं, झपाटिया मायाधरी बाहेर आलं की मग माया बघतच बसली असते स्वागतासाठी. सुस्वागतम शरणागतम, मला शरणी आता तू इकडे, माया लगेच म्हणते. मग माया त्याला झपाटते आणि मग तो जो जीव आहे तो जीव विसरायला लागतो की मला किती त्रास झाला आहे, हे सगळं तो विसरायला लागतो. पूर्वजन्मामध्ये पण आणि आता आईच्या गर्भात पण सगळं विसरायला लागतो. आणि हळूहळू लहान वयामध्ये स्मृती चांगली असते.
मग जसं जसं वय वाढतं माणसाचं तसं ते पूर्वजन्माची स्मृती नष्ट व्हायला लागते. लहान मुलांना ते आठवतं बऱ्याच गोष्टी, पण जसं तारुण्य आणि म्हातारपणामध्ये काहीच आठवत नाही. हे सगळ्यांचा अनुभव आहे. म्हातारपणामध्ये याच जन्मात काय केलं आठवत नाही. बरोबर आहे का हो? पण लहान बालवयामध्ये पूर्वजन्माचे संस्कारसुद्धा आठवतात. सांगण्याचा उद्देश होता की जीव जन्माला आला जगामध्ये आणि या जीवाने जेव्हा इथे प्रवेश केला बालवयामध्ये, पण त्याचं जे शरीर आहे नाजूक आणि कवळं शरीर त्याला भेटलेलं आहे बालवयामध्ये. मग हे शरीर भेटलं, हे बनले पंचमहाभूतत्वापासून, पदार्थापासून. याच्या आतमध्ये ह्याला म्हणतात स्थूल शरीर, जड शरीर. हे जड आहे का हो? जड आहे की नाही? जड शरीर, पदार्थाला जड म्हणतात. हे जड आहे. याच्या आतमध्ये एक शरीर आहे ज्याला कारण शरीर असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? जे सगळ्याला जन्म घ्यायला कारण ठरतं. मन बुद्धी अहंकाराचं शरीर आहे. त्याचं नाव काय आहे? हे कारण शरीर आहे. हे दिसतं का हो? मन दिसतं का? बुद्धी दिसते का? आहे का? मन आणि बुद्धी दिसत नाही, पण आहे की नाही? अहंकार दिसतो का? पण आहे. ह्या सूक्ष्म गोष्टी आहेत. याचं पण एक शरीर आहे आतमध्ये, आणि याच्यापेक्षाही आतमध्ये एक अजून शरीर आहे, किंवा त्याला सूक्ष्म म्हटलेलं आहे फक्त. त्याचं नाव आत्मा आहे. काय नाव आहे? म्हणजे पहिलं आतमध्ये आत्मा, आत्म्याच्या वरती मन बुद्धी अहंकार, हे दुसरं शरीर, आणि याच्यावरती तिसरं शरीर, हे शरीर चांबड्याचं शरीर. अलग लक्षात तुमच्या? हे 3 शरीर आहेत. मरतं काय माणसाला जाळल्यानंतर? हे वरचं शरीर मरतं. मन मरतं का? बुद्धी मरते का? अहंकार जातो का? नाही जात. तो कुणाबरोबर जातो मग? हे कारण शरीर त्या आत्म्याबरोबर जातं, त्या सूक्ष्म आत्म्याबरोबर जातं. म्हणून माणूस मेल्यानंतर शरीर जळतं, मन जळत नाही, बुद्धी जळत नाही. हे विकार, वासना, ईर्ष्या, भाव, स्वभाव, हे सगळं पुढं घेऊन जातं दुसऱ्या शरीरामध्ये. देहिनो अस्मिन् यथा देह, दुसऱ्या देहामध्ये हे सगळं घेऊन जातं. हे जे 3 शरीर आहेत ना, ह्यातलं सध्या आपण कार्य कशावर करतोय? या वरच्या शरीरावर. बरोबर आहे का? जसं आपण आता इथं काहीतरी मला जखम झाली तर मी काय करणार? लगेच मलमपट्टी करणार याच्यावरती. म्हणजे मी शरीराची काळजी घेतो. मग मनाला जखम झाली तर आपण मलमपट्टी लावतो का? आपण नाही. काय मनाचा विचारच करत नाही. मन किती वेळा कुठं जाऊन आलं, किती विचार करून आलं, किती वाईट विचार करून आलं, याचा आम्ही कधीच विचार करत नाही. म्हणजे मनाच्या स्तरावर आम्ही कार्य करत, म्हणून आम्ही शरीर स्तरावर आहे. आणि या मनाच्या स्तरावरच आम्ही काम करत नाही, आत्मस्तरावर कधी काम करणार? थोडा अवघड आहे समजायला, पण लक्ष द्या. हा तिसरा स्तर आहे की आत्म्याच्या स्तरावर जगायचं. तर अशा काही अवस्था आहेत. म्हणून या ठिकाणी वर्णन आहे की बालवय, त्यानंतर मनुष्य तरुण होतो, प्रौढ होतो, प्रौढ झाल्यावर म्हातारा होतो. नीट लक्ष द्या. साधारणपणे वयवर्ष 5 वर्ष कौमार अवस्था समजली जाते. कुमार वेगळं आणि कौमार वेगळं, बरं का? तर कौमार अवस्था म्हणजे लहान वय. जसं की लहान मुलं असतं, ते काय करतं? कुठली वस्तू दिसली की तोंडात घालतं. त्याला काही कळत नाही. मोबाईल असला तरी चावून, बाटली दिली त्याला चावणार, असं काहीतरी दिलं त्याला चावणार. तर ते लहान अवस्था, याची जी बाल्यावस्था आहे, याच्या पण नावं आहेत, पण त्याचं काय आपण चर्चा नंतर करू. की आनंदावस्था, विज्ञानावस्था, आनंदमय, बरंच काही काय आहे त्याच्यामध्ये. पण एक लक्षात घ्या की बालवयामध्ये त्या माणसाच्या ज्या आतमध्ये आत्मा आहे तो तसाच आहे. फक्त काय होतंय? शरीर बदलतंय आणि मनसुद्धा बदलतंय. नीट लक्षात घ्या. थोडं मी आज कठीण सांगणार आहे, थोडं ध्यान दिलं तर लक्षात येईल. मन बुद्धी अहंकार पण
बदलत राहतो जसं वेळ जाईल तसं. लहानपणी मन किती निरागस होतं की नाही. आता मनात काय काय भरलंय. द्वेष भरलाय सगळा, ईर्ष्या. आणि म्हातारपणी अजून जास्त. जसं वय वाढतं तसं ह्या गोष्टी वाढतात. म्हणजे कारण शरीरसुद्धा वाढत आहे, त्याच्यामध्ये बदल होत आहे आणि या शरीरात पण बदल होत आहे. तुम्ही पाळण्यामध्ये असताना जे शरीर होतं तुमचं मऊ मऊ, त्याच्यामध्ये ज्या पेशी होत्या त्या आता आहेत का हो? आता मेले की त्या पेशी. तसं विज्ञानसुद्धा काय सांगतंय की दर 7 वर्षांनी आपल्या शरीरामध्ये मागच्या 7 वर्षापूर्वी जी पेशी होती ती आता नाही आहे. पेशी समजतं का तुम्हाला? पेशी वाढल्यात, पांढऱ्या पेशी, कळतं? हां. तर ते पेशी ज्या आहेत सेल्स, तर हे 7 वर्षांनी पुन्हा ते दिसणार नाहीत तुम्हाला. म्हणजे 7 वर्षापूर्वी आपलं शरीरातली एकही पेशी आत्ता नाही आहे. म्हणजे पूर्ण नवीन बनलेलं आहे आपलं शरीर. मग लहानपणीच्या पेशी आपल्या कुठं आहेत? त्या तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी कुठे आहेत? म्हणजे आपला पुनर्जन्मच झाला आहे बऱ्यापैकी. आपण लहानपणी जे होतो ते आता नाही आहे. म्हणजे हे बदललं आहे, पदार्थ शरीर बदलले. आता तरुण वयात आलो आपण, कोणी म्हातारं झालेलं आहे, पूर्ण बदललेलं आहे. म्हणजे हेही बदललं, याच्या आतलं शरीर पण बदललं. कुठलं? मन, बुद्धी, अहंकार. ते पण बुद्धी पण चांगली होती. लहानपणी किती तीक्ष्ण असते बुद्धी, म्हातारपणी 4 वेळा सांगितलं तर मग हो म्हणतंय. असं आहे वे. मग असं का होतंय? बुद्धीमध्ये फरक पडला, अहंकार याच्यामध्ये फरक पडला, मनामध्ये फरक पडला. म्हणजे याच्यामध्ये पण बदल होतो, शरीरात पण बदल होतो, पण एका गोष्टीत बदल होत नाही. बोला. तो सगळ्यात सूक्ष्म आहे, त्याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. म्हणून आत्मा स्थिर आहे. फक्त तो काय करतो, एका देहातून दुसऱ्या देहामध्ये. जसं माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारतं, तसं आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये. मग आता मी माणूस आहे का हो माणूस? मी दिसतोय का? देव माणूस आहे नाही, हे म्हणतात देव माणूस आहे. तर मी माणूस आहे, तर गॅरंटी नाही की आता पुढचा जन्म माणसाचाच मिळेल म्हणून. मग मिळाला तर मग माझा आत्मा माणसाच्या शरीरामध्ये. कळालं का? त्याच्या पुढचा जन्म समजा माझा काहीतरी मुंगीचा आहे, तर तिथून मुंगीच्या शरीरामध्ये. समजलं का? तर अशा प्रकारे एका देहातून दुसऱ्या देहामध्ये आपण जात असतो. पाठीमागच्या जन्मामध्ये आपण कोण होतो आठवतंय? कारण ती स्मृती नष्ट झाली, आता नाही आठवणार तुम्हाला. का ही चर्चा केली जाते? आपण शरीराशी आसक्त आहे. मी आणि माझं हे शरीर जे आहे, हे शरीर काय आहे, कसं तयार होतं आहे, याची चर्चा चालू आहे. मग तरुण होतो, तारुण्याचं वय, टीनेजर 13 पासून पुढं 20-25 वयापर्यंत. नंतर प्रौढ होतो, 35, 40, 45, 50. नंतर उतार वय लागायला लागतं. 60 येते, काठी येते. आणि मग हळूहळू ते शरीर, दोन्ही शरीर वरचं आणि आतलं दोन्ही खंगायला सुरू होतं. आणि एक दिवशी मग ते त्या आत्म्याला सोडून जातं, किंवा आत्मा त्यांना सोडून जातो. आलं का लक्षात तुमच्या? आलं का? जसं आता तुमचं ऑफिस आहे, समजा तुम्ही ऑफिसर आहे एखादा, किंवा शिक्षक आहे, किंवा बँक मॅनेजर आहात, तुमची केबिन आहे समजा. रिटायर झालं काय करायला लागेल? नाही हो, किती 10 वर्ष काढले ह्या केबिनमध्ये हो, माझी पाटी आहे की इथं हो, माझे केबिन ती पाटीसुद्धा काढून टाकते तू. आणि मग तुम्हाला कोणी पाटी काढणार आणि नवीन माणूस येणार तिकडे. केबिन तीच आहे, कळालं का? तुम्हाला काढलं जाईल तिथनं. अशा प्रकारे आपल्याला सुद्धा वेळ आली की इथून निघावं लागेल. ते शरीर इथंच राहील आणि या शरीराची काय होईल? माती होईल. मग तिसऱ्या दिवशी माती लोटली जाईल. आलं लक्षात? हे वैज्ञानिक आहे, माती लोटायचं. तर ही मातीच होते शरीराची. आणि म्हणून आपण जेव्हा आयुष्य जगत आहे, तर हा सिद्धांत आपल्याला माहीत पाहिजे की हे जे शरीर आहे, हे शरीर नश्वर आहे.
मग याच्यामध्ये काय काय घडतं तर वर्णन केलं आहे याच्यामध्ये की शरीरामध्ये बदल होतात आपल्या आणि वेळोवेळी बदल होतात. धीरस्तत्र न मुह्यते. धीर माणसाने गोंधळून जायला नाही पाहिजे. माणसं इतके गोंधळून जातात, इतके गोंधळून जातात की त्यांना समजत नाही की नेमकं काय होतंय, माझ्याबरोबर काय होतंय, आपल्याबरोबर काय होतंय थोडं समजायला पाहिजे. जसं बऱ्याच लोकांना धक्का लागतो. धक्का, एखादा व्यक्ती जर गेला, जवळचा व्यक्ती मेला तर धक्का बसतो बघा, धक्का. आणि त्या धक्क्यामध्ये अटॅक येतो, कधी कधी पॅरालिसिस होऊ शकतो, कधी बुद्धी भ्रष्ट होऊ शकते, वेड लागू शकतं. असं पण काय काय घडतं आहे की नाही. तसं एक प्रकारचा हा धक्काच आहे. धक्का माहिती आहे तुम्हाला, खो खो खेळलाय, खो खो. खो खोमध्ये काय करतो, खो देतो आपण. खो दिला काय करतात, धक्का दिला, उठायचं लगेच पळायला सुरू करायचं. तसंच आहे, ह्या शरीरातनं एक धक्का दिला, एक मोठा धक्का आहे शेवटचा, हा मृत्यू. मग याच्यामध्ये असं वर्णन आहे की हे जे बदल होत असतात, हे शरीरामध्ये बदल कसे होतात हे थोडी चर्चा करूया. हे जे शरीर आहे तर 3 अवस्था आहेत प्रमुख. एक आहे जागृत अवस्था, एक आहे स्वप्न अवस्था आणि एक आहे सुषुप्ती अवस्था. थोडं समजून घ्या. तर जागृत अवस्था म्हणजे काय, जागृत म्हणजे जागं. तर जी जागृत अवस्था आहे ती आत्म्याची अवस्था आहे, सूक्ष्म शरीराची अवस्था आहे. आत्मा नेहमीच जागा असतो बरं का. तुम्ही रात्री झोपला की नाही, झोपता का, झोपल्यानंतर आत्मा जागा असतो का हो? कुणाकुणाचा आत्मा जागा असतो सांगावं. सगळ्यांचा. तुम्हाला कसं आहे माहिती. मला सांगा, जागृत अवस्था, जागृत अवस्था म्हणजे आपण जागे असतो, पण आपण तर रात्री झोपतो की. मग झोपतं कोण नेमकं, शरीर झोपतं, बरोबर आहे. आणि मन काय करतं ते पण बघायचं आहे आपल्याला आता. म्हणून 3 अवस्था सांगितल्या. पहिली अवस्था जागृत अवस्था. आत्मा कधीच झोपत नाही. आत्मा कधीच अनादी काळासाठी झोपत नाही. मेला तरी मरतच नाही. पहिली गोष्ट, माणूस मेला तर आत्मा झोपतो का नाही. आता या देहामध्ये राहून फार कंटाळा आला आहे, 50 वर्ष, आता 1-2 वर्ष आराम करतो असं म्हणत नाही आत्मा. लगेच दुसरा देह. कळालं तुम्हाला. त्या आत्म्याला नवीन शरीर लगेच. परत त्यात ते शरीर सोडलं की तिसरं शरीर. म्हणून आत्म्याची अवस्था बोला जागृत अवस्था. आत्मा नेहमीच जागा राहतो. आणि मग पुढं दिलेलं आहे सूक्ष्म शरीर जे आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे आता सूक्ष्म, स्थूल आणि कारण 3 शरीर मी तुम्हाला सांगितले. थोडं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. तर आत्मा नेहमी जागा आहे. मन जे काय करतं, मन जे आहे हे मन स्वप्नावस्थेमध्ये प्रवेश करतं. जसं झोपल्यानंतर काय होतं लक्षात घ्या. जेव्हा मनुष्य झोपतो त्यावेळेला काय नेमकं घडतं. एकतर आत्मा जागाच आहे आपला तसा, पण जे शरीर आहे सूक्ष्म शरीर आहे. जे सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धी अहंकाराचं जे शरीर आहे ते कारण शरीर म्हटले. आणि आत्मा जो आहे, आत्मा पण एकदम सूक्ष्म आहे त्याच्यापेक्षाही. तर मन बुद्धी अहंकार याच्या माध्यमातून तो दुसऱ्या जगामध्ये प्रवेश करतो, म्हणजे स्वप्नामध्ये प्रवेश करतो. स्वप्न पडतं का तुम्हाला. एकतर आपण सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ निद्रेची अवस्था. सकाळ सकाळी लागतं, इतकी गाढ झोप लागते ना, हलवलं तरी उठत नाही आपण, त्याला म्हणायचं सुषुप्ती, गाढ निद्रा. एक आहे स्वप्न आणि एक आहे जागृती, म्हणजे जागं होतो आपण. या 3 अवस्था. म्हणजे जेव्हा आपण गाढ झोपतो तर त्या गाढ झोपेच्या वेळेला काय घडतं नेमकं. आपण जिवंत असतो का मेलेला असतो सांगा. जिवंत असतो का मेलेला असतो जेव्हा आपण गाढ झोपतो त्यावेळेला. जिवंत आहे. मग कार्य करतो का आपण. मग ती अवस्था आहे.
म्हणजे एक प्रकारे मेल्यासारखंच वाटतं. हलवलं तर माणूस उठत नाही सकाळी. म्हणजे एक प्रकारे तो मेल्यासारखाच आहे ना, सुषुप्ती अवस्था म्हटलेला आहे. पण खरं मेला आहे का तो? नाही मेला. मग त्याच्या खालची एक अवस्था आहे, स्वप्न अवस्था. स्वप्नामध्ये काय होतं? स्वप्न कसं पडतं? तर स्वप्नामध्ये माणूस कार्य करतो का सांगा बरं? नीट ऐका जरा. स्वप्नामध्ये माणूस कार्य करतो का? हां, स्वप्नामध्ये तो बघितलं तसं कुठलंही काम करत नाही, परंतु तो वेगवेगळ्या क्रिया त्याला आठवते. मी मोठा झालो इकडे. हां. मग ते कसं होतं मी सांगतो. हे थोडंसं वैज्ञानिक आहे, समजून घ्या. की स्वप्नामध्ये काय होतं? स्वप्न म्हणजे काय ते आधी समजून घ्यायला पाहिजे. हे जे शरीर भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, एक भोग यातना शरीर म्हटलेलं आहे याला. या शरीराला काय म्हटलं आहे? भोग भोगण्यासाठी जे शरीर आपल्याला हे भेटलेलं आहे, हे भोग भोगण्याचं शरीर आहे. म्हणून हे जे शरीर आहे, तुम्ही जे पूर्वी कर्म केलेलं आहे काही, ते फेडण्यासाठी हे शरीर भेटले. मग ते दिवसा फेडायचं. ते आता समजा तुम्हाला कोणी कानाखाली मारली दिवसा जर कानाखाली कोणी मारली तर हा तुमचा भोग झाला, तो तुम्ही भोगला. समजलं का तुम्हाला? भोग भोगला. तो कधी भोगला? प्रत्यक्षामध्ये भोगला. भोग. आणि रात्री काय झालं? रात्री तुम्हाला कोणीतरी कानाखाली मारली स्वप्नामध्ये. रात्री स्वप्नामध्ये तुमच्या जर कोणी कानाखाली मारली तर हा कोणता भोग आहे? ते पण क्रियाच आहे ना. स्वप्नामध्ये पण काहीतरी घडतंय ना मनाच्या स्तरावरती. मग स्वप्न नेमकं काय असतं? तर शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वप्न पडतं तर त्यावेळेला मागच्या जन्मामध्ये आपण काहीतरी कर्म असं केलेलं आहे, पण त्याचा पश्चाताप करून घेतलेला नाही आपण. पण नकळतपणे आमची इच्छा नव्हती ते करायची, पण चुकून आमच्याकडनं अशी काहीतरी घटना घडलेली आहे. मग ती घटना आता मी स्वप्नाच्या रूपाने फेडत आहे. नीट लक्ष द्या. मागच्या जन्मामध्ये माझ्याकडून नकळतपणे अशी काही घटना घडली जी मला करायची नव्हती, पण त्याचा पश्चातापच करायचा राहून गेला, तर तो पश्चाताप मला स्वप्नामध्ये होतो. येतंय का लक्षात तुमच्या? म्हणून रात्री स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये मग आमच्या काही काही घटना घडतात. तर या घटना म्हणजे सुद्धा एक प्रकारचं ते कर्मच फिटत असतं. स्वप्नामध्ये सुद्धा कर्म फिटतं बरं का. म्हणजे स्वप्न ही एक अवस्था आहे. आणि जिवंतपणी म्हणजे दिवसा पण कर्म फिटतं, स्वप्नात पण कर्म फिटत असतात. काही कर्म फिटत असतात, सूक्ष्म रीतीने फिटत असतात. आणि म्हणून तसं दिवसा असा विचार करतो की रात्री काय हो, रात्री पडलं ते खोटं होतं, असं कधी विचार करतो? सकाळ उठल्यानंतर. आणि स्वप्नात गेल्यानंतर काय विचार करतो? बोला, नीट बोला. नाही, स्वप्नात गेल्यावर काय विचार करतो? दिवसा जे जगत होतो ते खोटं आहे. आता जे मी आहे, स्वप्नात समजा मी राजा बनलोय, तर ते खरं आहे असं वाटतं. आणि स्वप्नाच्या दृष्टिकोनातून दिवसा मी काय होतो ते खोटं वाटतं. समजा मी आता शिक्षक आहे, आता मी सध्या शिक्षक आहे, तर स्वप्नात काय वाटणार? मी राजा आहे, मी शिक्षक नाही. म्हणजे स्वप्नासाठी दिवस हे स्वप्न झालं आणि दिवसासाठी रात्र हे स्वप्न झालं. एकंदरीत दोन्ही स्वप्नच आहेत. दिवसा जे जगतोय ते पण एक प्रकारचं स्वप्नच आहे. रात्री झोपल्यानंतर जे स्वप्न पडतंय ते पण एक प्रकारचं स्वप्नच आहे. एकंदरीत सगळंच काही स्वप्न आहे. आपण स्वप्नातच आहे. म्हणून हे जे विज्ञान आहे की आपण स्वप्नाचं जे विज्ञान आहे, किंवा आता आपण जे विचार करतोय की माणूस जेव्हा जन्माला येतोय आणि मरतोय, याच्यामधला जो हा कालावधी आहे, याच्यामध्ये आता ही जे सुषुप्ती अवस्था, मला सांगायचं होतं, जागृती अवस्था, सुषुप्त अवस्था आणि स्वप्नावस्था. तर
ह्या 3 अवस्था ओलांडून भक्तांना त्याच्याही पुढं जायचं आहे. जसं की सांगितलं की जागृती सुषुप्ती अवस्था आहे ब्रह्मानंदाच्या. सुरुवातीला तर जागृत अवस्था म्हणजे जागवा, जागृत अवस्था. त्यानंतर जागृत अवस्थेनंतर ते स्वप्न अवस्था, त्यातनंही बाहेर पडायचं आहे. सुषुप्ती अवस्था, असे अध्यात्मामधल्या मनाच्या स्तराच्या अवस्था पण वर्णन केले त्या सुषुप्ती अवस्था म्हणजे ब्रह्मानंदाची अवस्था, म्हणजे तो व्यक्ती पुढे जातो. आणि त्याच्यापुढं 4थी अवस्था येते जी आध्यात्मिक स्तरावरती, त्याला तुरीय अवस्था असं म्हणतात. तुरीय अवस्था ही 4थी अवस्था. याच्यामध्ये लोक अहम ब्रह्मास्मीचा साक्षात्कार करतात, तो मीच आहे. म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी एकत्र आणण्याचा, तादात्म्य करण्याचा विचार करतात, त्याला तुरीय अवस्था म्हणतात. ही 4थी अवस्था. आणि जी 5वी अवस्था आहे त्या तुरीय अवस्थेमध्ये भक्त जात नाहीत, त्या अहम ब्रह्मास्मीमध्ये भक्त जात नाहीत. 5वी अवस्था आहे भाव अवस्था, प्रेम अवस्था. धर्म अर्थ काम मोक्ष याच्या पलीकडं एक पंचम पुरुषार्थ आहे, त्याचं नाव आहे प्रेम पुरुषार्थ. आणि याच्यामध्ये भक्त प्रवेश करतात, ती भाव अवस्था आहे. सर्वांना प्राप्त होत नाही लवकर, पण आपण कमीत कमी या 3 अवस्था तर बाहेर आलं पाहिजे. स्वप्नातनं बाहेर आलं पाहिजे, जागृत अवस्थेमधनं बाहेर आलं पाहिजे, या सुषुप्ती अवस्थेमधनं बाहेर आलं पाहिजे. आणि म्हणून असं वर्णन केलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये बदल होत राहतो. मला सांगायचं होतं, शरीरामध्ये बदल होत राहतो. इवन आता म्हातारपणी जे शरीर आहे आपलं म्हातारपणी, तर याच्यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत आपल्या या लेवलला पण, शरीर लेवलला पण, मनाच्या लेवलला पण, बुद्धीच्या लेवलला पण, अहंकाराच्या लेवलला पण. तर आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये इतके बदल झाले, पण आत्म्यामध्ये काही बदल नाही आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? एक तर हे शरीर शुद्ध करायचं आहे. हे शरीर शुद्ध करायचं आहे. कसं शुद्ध करायचं? कुठला साबण लावायचा? नाम साबण लावायचा. कुठल्या कंपनीत तयार होतो हा? इस्कॉनमध्ये तयार होतं. मंदिरामध्ये तयार होता साबण, हरिनामाचा साबण. हरे कृष्ण 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 हरे हरे. तर भगवंताचं नामस्मरण केल्यानं काय होतं? आपण म्हणतो की मन स्वच्छ होतं. नाही, मन तर स्वच्छ होणारच आहे, इवन शरीरसुद्धा स्वच्छ होतं. हे शरीर जे आहे ना, शरीर पण नाममय होतं असं म्हणलेलं आहे. सच्चिदानंद होतं शरीर नामाच्या प्रभावाने, एवढी नामावर ताकद आहे. हे शरीर चांगलं आहे का हो? शरीर चांगलं आहे का? शरीर तर एकदम, शरीर विटाळाचे आळे म्हटलंय. शरीर म्हणजे एकदम घाण आहे शरीर. शरीरामध्ये काय आहे सांगा ना? हाडं, मांस, रक्त, त्याच्या आत विष्ठा भरलेली आहे. मग ज्या वेळेला हे शरीर स्वच्छ होतं, नामस्मरणाने स्वच्छ होतं, आणि आहार शुद्धो सत्वशुद्धी. कन्क्लुजन आहे की जर नामस्मरण चांगलं करायचं असेल तर चांगलं जेवण करावं लागतं, सात्विक जेवण करावं लागतं. मग इथूनही सुरुवात होते. आता एवढा सगळं मी सांगितलं तुम्हाला, याच्या मागं मला हे सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही चांगलं जेवण केलं पाहिजे, अन्न सात्विक ग्रहण केलं पाहिजे. जसं आपण आता लोकांना सांगतो की तामसिक पदार्थ खाऊ नका. खाल्लं तर काय बिघडत नाही. जसं कांदा, लसूण, वैष्णव भक्त खात नाहीत बघा, हरिभक्त खात नाहीत कांदा लसूण. तर मग का खात नाहीत? त्यांचा काय शत्रू आहे का कांदा आणि लसूण? तर ते काय करतात? तमोगुण वाढवतं, तमोगुण. आणि शरीराला शुद्ध व्हायला आपल्याला वेळ द्यायचा आहे. एकतर हे शरीर शुद्ध होण्यासाठी मग आपण ते खात नाही. म्हणजे पहिले शरीरावर काम करतो आपण आहाराद्वारे, आलं लक्षात. आणि याच्याही पुढं जाऊन मग तो आहार, तो भोग भगवंतांना दाखवतो, तेव्हा तो प्रसाद बनतो. आणि मग तो प्रसाद मनावर काम करतो, आलं लक्षात तुमच्या. नुसतं व्हेजिटेरियन नाही बनायचं आपल्याला, कृष्णटेरियन बनायचं आहे. प्रभुपाद म्हणायचे व्हेजिटेरियन म्हणजे नुसतं मांसाहार करत नाही आम्ही, आमच्या 10 पिढ्या शाकाहारी आहेत असं म्हणून जमणार नाही. तर आम्हाला काय करावं लागेल? भगवंतांचा प्रसादच खावा लागेल. मग तो मनावर काम करतो. पहिले शरीर शुद्ध होतं, शरीर पण अशुद्धच आहे, ते शरीर शुद्ध करावं लागेल. आणि मग साधकाची साधना सुरू होते, मग नाम जप काम करायला लागतं.
हां, मग नामजप आहे, हे नामजपाने पण शरीर शुद्ध होतं आणि मन पण स्वच्छ होतं. आणि मन स्वच्छ व्हायला लागलं, मनातली पण घाण निघायला लागते, बुद्धी ताळ्यावर येते, अहंकार कमी होतो, हे सगळं स्वच्छ होतं. हे सूक्ष्म जे आहे ना कारण शरीर, हे सगळं स्वच्छ व्हायला लागतं. आणि म्हणून या ठिकाणी प्रसादाचं महात्म्य आहे आणि नामस्मरणाचं महात्म्य आहे. अलग लक्षात तुमच्या. आणि मग प्रसादाने हे नामस्मरणाने शरीर आणि मन स्वच्छ झालं की मग या 3 अवस्था, जाग्रत, सुषुप्ती, स्वप्न, याच्या पलीकडं मग ती भाव अवस्था, तर त्याच्यामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि मग ते आत्मस्तरावर जातो माणूस, त्याला म्हणतात आत्मस्तर. आणि त्या आत्मस्तरावरती आपण जीवन जगतो. आणि त्याच्यामध्ये मग भाव, प्रेम, स्नेह, ते बरंच काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या उत्कट होतात. आणि मग डोळ्यात अश्रू यायला लागतात. नयनम गलदश्रुधारया वदनम गदगदरुद्धया गिरा पुलकैर्निचितं वपू कदा तव नाम ग्रहणे भविष्य. भगवंताचं नाव घेतलं की रोमांच, कंपा, शुतरंग, भाजो, अष्टविकार, अष्टसात्विक विकार प्रकट व्हायला लागतात. वेड्यासारखं नाचायला लागतो व्यक्ती. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, तुकाराम महाराज नाचायचे की नाही. तर असं होतं ते, त्याला प्रेम भाव म्हणतात. आपल्याला असलं काय होतंय का हो? आपण कसं आहे, जड आहे, जड. पाण्यात बसलेली म्हैस असते ना, तसं आपलं काम झालंय. हां, पाण्यात बसलेली म्हशीला लय भारी वाटतं तिथं, किती जरी हाणलं तिथंच घुसतेस. रेडा का तुमच्याकडे? म्हैस. तर तसं आपलं आपण जड झालो आहे म्हशीसारखं. मग ह्याला असं फ्रेश करण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे, प्रसादाची गरज आहे. म्हणून भक्तांनी जर या मार्गात तुम्हाला पुढं जायचं असेल तर सात्विक आहार ग्रहण करा आणि नामस्मरण करा. 2 गोष्टी आहेत त्या. मग तो साधक बनण्याच्या मार्गावर आहे. कुठंही खातो, काही खातो, उष्ट खरकटं हाटेलातलं उरलेलं, तर ते नाही चालणार साधकाला. आणि दुसरी गोष्ट, नामस्मरण करत नाही, गळ्यात माळ आहे म्हणतो मी माळकरी आहे, असं माळकरी होत नसते. गळ्यात माळ घालून जर माळकरी झाले असते सगळे, तर सगळं तेच झालं असतं ना. माळकरी म्हणजे हातात माळ घेई आणि माळ करी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. माळ करी म्हणले, काय म्हणले? म्हणजे माळ केली पाहिजे. हरे कृष्णाची माळ केली पाहिजे ना, नामस्मरण हे केलं पाहिजे ना, मंत्र जप केला पाहिजे ना. नुसती गळ्यात माळ अडकवून जमणार नाही, कारण ती शुद्ध व्हायला लागेल ना, मन स्वच्छ व्हायला लागेल ना. अनेक लोकांच्या गळ्यात माळ आहे. हां, आपल्याकडं म्हणच आहे, काय? गळ्यात माळ आणि पोटात काळ आहे की नाही? किती जण आहेत असे लोक. माळ घालून सुद्धा लोक दारू पिणारे आहेत, माळ घालून सुद्धा शिव्या देतात, माळ घालून सुद्धा भांडणं करणारे आहेत, एकमेकाला काय काय करणारे आहेत, बरेच काय काय करणारे लोक आहेत, सांगत नाही मी सगळं. तर म्हणजे मन कसं स्वच्छ होईल आणि शरीर कसं स्वच्छ होईल, तर दोन्ही गोष्टी आहेत त्या. म्हणून प्रसाद, भक्तांनी प्रसादच खायला पाहिजे, भगवंताला दाखवूनच खायला पाहिजे. म्हणजे तामसिक पदार्थ टाळायला पाहिजे. जसं कांदा, लसूण, हे जे पदार्थ तामसिक आहेत, याच्यामुळं भजन होत नाही, तमोगुण वाढतो, आळस, काम, क्रोध या गोष्टी वाढतात. तर हे पदार्थ टाळायचे असतात भक्तांनी, आणि मग त्याची भक्तीमध्ये प्रगती होते. आलंय का लक्षात तुमच्या? आलंय का? पुन्हा सांगू, नामस्मरण आणि प्रसाद. तर एक उदाहरण सांगायचं राहिलं की हे स्वप्न अवस्था, दोन्ही स्वप्नच आहेत. मी क्लिअर केलं. एक कथा येते जनक महाराजांची. राजा जनक माहिती आहे का सर्वांना? या जनक महाराजांना स्वप्न पडतं एक दिवशी रात्री, आणि या स्वप्नामध्ये जनक महाराज जे आहेत भिकारी होतात, गरीब होतात. राजा होते स्वप्नामध्ये. स्वप्नाचं पण एक विज्ञान आहे. स्वप्नामध्ये जर तुम्ही लहान असाल तर स्वप्नात पण तुम्ही लहानच दिसता. लहान मुलाला लहान असल्याचं स्वप्न पडतं, नीट लक्ष घ्या. जर तुम्ही तरुण असाल तर तुम्हाला तरुण असल्याचं स्वप्न पडतं. म्हातारा असाल तर म्हातारा असणारं स्वप्न पडतं. समजलं का? मग आता हा राजा होते, तर त्यांना स्वप्न पडलं की मी आता फार गरीब झालेलो आहे, मी फार गरीब झाले. स्वप्नामध्ये
आणि स्वप्नामध्ये गरीब झाल्यानंतर एका जंगलामध्ये अन्न करत ते फिरत होते. त्यांना जेवायला पण भेटत नव्हतं. मग जंगलामध्ये फिरत असताना अचानकपणे एक सिंह आला आणि त्या सिंहाने त्यांच्यावर आक्रमण केलं आणि लचका तोडला त्यांचा. मारलं नाही, लचका तोडला. आणि लचका तोडल्यानंतर त्या ठिकाणी ते फार विवळायला लागले, ओरडायला लागले. आणि मग त्या ठिकाणी एका ठिकाणी त्यांना एक झोपडी दिसली, तिकडे ते पळत पळत गेले. एक वैद्य डॉक्टर तिकडे होते आणि मग ते मलमपट्टी वगैरे करायला लागले त्या जखमेला. आणि त्या जखमेला मलमपट्टी करत असताना मोठ्याने ओरडले जखमेवर मलमपट्टी करत असताना. आणि ते ओरडले तसे जागे झाले. इकडे जनक महाराज इकडे जागे झाले. बघताय तर वाघ पण, सिंह पण नाही, शरीराला जखम पण नाही, आणि मी तर राजा आहे, छान मखमली बेडवर झोपलेलो आहे, मी आनंदी आहे. आलं का लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे जनक महाराजांना स्वप्न पडलं. पण जनक महाराजांना प्रश्न पडला की नेमकं झालं काय माझ्याबरोबर नेमकं काय झालं? कारण मी तर आता राजा होतो, थोड्या वेळासाठी मी भिकारी झालो किंवा गरीब झालो, एवढा हे कसं काय घडलं माझ्याबरोबर? असा प्रश्न जनक महाराजांना पडला. आणि मग जनक महाराज त्यांच्या मंत्रिमंडळांना बोलवलं. ते म्हणले कसं काय घडलं, हे काय होतं माझ्याबरोबर जे घडलं ते काय होतं मी सांगितलं, सांगा बरं काय असं सांगा. मग काय सांगितलं मी? बरं ते काय, आता ते मी सांगतो तुम्हाला. तर काय घडलं ते, मग मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांना म्हणले स्वप्नात काय घडलं कसं काय कळणार म्हणले, काय कोणाला सांगता येईना काय झालं ते, नेमकं काय घडलं ते. मग सगळे गप्पच. त्यांच्या सभेमध्ये एक महाराज आले, त्यांचं नाव होतं अष्टवक्र महाराज. काय नाव होतं? 8 ठिकाणी वाकडे होते ते. हे अष्टवक्र म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना शाप दिला होता. अतिशय विद्वान, आईच्या गर्भात असताना त्यांना ज्ञान होतं. काही मुलं फार हुशार असतात, आपण म्हणतो जन्मताच. हे जन्मता नव्हतं, जन्माच्या आधीच हुशार होतं. कसं हुशार होतं की अष्टवक्र मुनी काहीतरी संस्कृतमध्ये बोलत होते, वडील हे पोटात होते, तर पोटातनं आवाज यायचा, बाबा चुकलं हे वाक्य. एवढा हुशार होता तो, पोटातनं आवाज काढायचा. तर ती म्हणले लागा पोटात आहे तवर माझ्या चुका काढतोय म्हणले, बाहेर आल्यावर काय करशील? बापाला बी सण होत नाही, त्यांनी शाप दिला 8 ठिकाणी वाकडावं म्हणले. ते वाकडंच बाहेर आलं. ते 8 ठिकाणी उभा राहता येत नव्हतं त्यांना नीट. 8 ठिकाणी वाकडं, असं चालता पण येत नव्हतं नीट. पण विद्वान फार, मला सांगायचं तो विद्वान फार होतं. मग ते आले त्या राज्यामध्ये जनक महाराजांच्या, आणि जनक महाराजांच्या राज्यामध्ये आल्यानंतर अष्टवक्र मुनींनी मग त्यांना प्रश्न विचारला, हे स्वप्न कसं काय? म्हणजे जिवंतपणे तर मी राजा आहे, आणि स्वप्नामध्ये मी एवढा गरीब कसं काय झालो, आणि मला वाघ सिंह कसं काय चावला? मग त्यावेळेला मगाचं जे मी सांगितलं ते सगळं तिने सांगितलं. काय? अष्टवक्र मुनींनी सांगितलं की तुम्हाला जो देह भेटला आहे आता, हा राजाचा भेटला आहे. का भेटला आहे सांगा? तुमचं कर्म, हे कर्म भोग यातना शरीर तुम्हाला भेटलेलं आहे. हे भोग भोगण्यासाठी भेटलेलं आहे. तुम्ही चांगलं कर्म केलं म्हणून राजा झाला, आता हाताखाली दास दासी आहेत आणि तुम्ही भोग भोगताय, तुम्ही राजा आहे. आणि रात्री जे स्वप्न पडलं तुम्हाला, तर नकळतपणे तुमच्याकडनं काहीतरी अपराध झालेला, ज्याचा पश्चाताप करायचं बाकी होतं, तर ते भोग भोगण्यासाठी तो तुम्ही स्वप्नातच भोगला. म्हणून एखाद्याला जर खराब स्वप्न पडत असतील, चांगल्या व्यक्तीला नामस्मरण करताना सुद्धा, जो नामस्मरण करून सुद्धा ज्याला भयानक स्वप्न पडतात, समजायचं चांगलं आहे. जेवढे घाण आणि मोठे बेकार स्वप्न पडतील ते चांगलं समजायला पाहिजे, कारण ते सुद्धा एक प्रकारचं कर्म आहे. ते जिवंतपणे फेडायचं होतं, त्याच्याऐवजी ते स्वप्नात फिटत आहे. उदाहरणार्थ तुमचा ॲक्सिडेंट झाला स्वप्नामध्ये चांगलं आहे समजायचं. लोक घाबरून, प्रभूजी स्वप्न लय बेकार पडलो मला, आणि माझ्या स्वप्न वाघ आला होता आणि आमची चोरी झाली. बरं झालं, प्रत्यक्षात चोरी होणार होती तुमची, स्वप्नात झाली, बरं झालं. एक प्रकारे ते कर्म असतं, ते कर्म फिटतं. म्हणजे स्वप्न पण एक प्रकारे सत्य आहे. पण ते अष्टवक्र मुनी आले आणि अष्टवक्र मुनींनी सांगितलं
की तुम्हाला जे पडलेलं स्वप्न आहे हे तुमचा भोगच आहे, तो तुम्ही भोगला. जिवंतपणे राजा आहे तो पण तुमचा भोगच आहे, ते तुम्ही भोगताय. पण एका दृष्टिकोनातून ते स्वप्नही खोटं आहे, तुम्ही जे आता राजा बनलाय हे जीवन पण खोटं आहे, हे दोन्ही खोटं आहे म्हणे. ह्यातलं कुठलंच खरं नाही म्हटलं. खरं एकच आहे म्हटले, ते म्हणजे परमात्मा. ज्यांनी हे सगळं निर्माण केले तेच सत्य आहे म्हणले. सत्यम परम धीमही, श्रीमद भागवताचा पहिला श्लोक आहे. या जगाचं अल्टिमेट सत्य एकच आहे म्हणे, भगवान श्रीकृष्ण. हे स्वप्न पण खोटं, तुमचं राजपद हे जीवन पण खोटं, सगळं खोटंच आहे म्हटलं. हे काहीच खरं नाही. आणि जनक महाराजांना फार आनंद झाला हे ऐकल्यानंतर. हे सगळं खोटंच आहे, तर जास्त काही विचार करायचा नाही, सगळं खोटंच आहे. तुम्हाला मुलं झाले 2, खोटंच आहे सगळे, स्वप्नाच्या दृष्टिकोनातून, रात्रीच्या दृष्टिकोनातून. आणि आत्ता काल रात्रीचे स्वप्न पडलं ते खोटं होतं की नाही? आत्ता खोटंच म्हणणार की आपण. तसं घडलं का काय? पण ती पण एक अवस्था आहे, स्वप्न अवस्था आहे. आता यावर वेळ झाला आहे आपला चर्चा, मी काही स्वप्नावर नाही करणार, कारण स्वप्नाचे अनेक प्रकार आहेत. एक प्रकार सांगितला मी तुम्हाला स्वप्नाचा. तर शरीर जे आहे हे शरीर त्या स्वप्नात सुद्धा काम करत असतं. जसं चावळणे, स्वप्नामध्ये लोक चावळतात. कोण कोण चावळतं तुमच्यापैकी हातवर करा. प्रामाणिक व्यक्तिमत्व आहेत सगळे हे इकडं. माताजी लोक ओके चावळत आहे. मग चावळतं काय करता तुम्ही, काय म्हणता? हां, म्हणजे काय चावळतं म्हणजे कदाचित आपण जो विषय आपल्याकडे आहे सध्या ते पण चावळतो कधी कधी, जे डोक्यात घुमत असतं. हां, आणि कधी कधी आपण अशा काही गोष्टी बोलून जातो झोपेमध्ये, अशा काही गोष्टी बोलून जातो त्याचा काही संबंध नसतो कशाशी, अशाही गोष्टी बोलतो कधी कधी. पण संबंध आहे, संबंध आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण जेव्हा ही जी अवस्था आहे हे सगळं खोटंच आहे, जीवन खोटं आहे. आता जे आपण जगतो हे पण खोटंच आहे. म्हणून एकतर हा जो देह आहे, हा देह आता ह्या जागृत अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी देह दिलेला आहे. म्हणून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर शोक नाही करायला पाहिजे असं भगवद्गीता म्हणते. आता एवढं सगळं प्रवचन ऐकलं की नाही? मग आता ह्याच्यावरून काय लक्षात येते की शरीर सुटल्यानंतर आपण जेव्हा रडतोय, शोक करतोय, ते कुणासाठी मी करतो? फक्त काय झालं आहे, असं आसक्ती, ममता तयार झालेली आहे, माया एक तयार झालेली आहे की ही व्यक्ती माझी आहे, माझी पत्नी, माझं घर, माझे पाहुणे, माझी मुलं, माझी संपत्ती, माझी नोकरी, माझा पैसा. हे काय झालं आहे, हा मीपणा हा भगवंताच्या भक्तीने आणि भजनाने जातो. तर त्याच्यासाठी आपण अडकलो इथे. हेच धुलाई करायची आता. आणि हळूहळू प्रयत्न करायचा आहे की यातनं बाहेर पडण्याचा, हे यातून बाहेर पडण्याचा. म्हणून असं घेण्याची वृत्ती नाही कधी ठेवायची, नेहमी वृत्ती कशी ठेवायची? देण्याची. आता मी काय देत आहे? ज्ञान, प्रवचन देत आहे मी आता. देण्याची वृत्ती. तर असं प्रत्येक गोष्टीमध्ये देण्याची वृत्ती, पैसे देण्याची वृत्ती, असं जवळ करण्याची जी वृत्ती आहे. कारण एक लक्षात घ्या, या क्षणाला जर आपल्याला मृत्यू आला, आत्ता या क्षणाला जर मृत्यू आला तर आत्मा तात्काळ निघून जाईल आपला, तात्काळ निघून जाईल आपला आत्मा. या शरीराची काय किंमत आहे? लगेच एक मुलगी आहे तुमची, यायला 12 तास लागतील, कोणी ठेवल का हो? नाही, उचला म्हणतात लवकर, कोणी ठेवत नाही. हे शरीर तात्काळ जाळलं जाईल, आत्मा निघून जाईल, संपला विषय, काहीच नाही आहे. परत तुमच्या नावाचा कोणी जप पण नाही करणार इकडे. कोणी करेल का? ज्या मुलावर तुम्ही इतकं प्रेम केलं होतं तो मुलगा तरी जप करेल का तुमच्या नावाचं? नाही करू शकत. म्हणजे जेव्हा मृत्यू येईल तेव्हा मृत्यू सर्व हर्ष चाहम, सगळं ते काही घेऊन जाईल आणि
त्यामुळे आपला काही संबंध नाही या संसाराशी. लक्षात येते का तुमच्या? कुणाशीच काही संबंध नाही. म्हणून भगवंताशी संबंध जोडायचा. जिकडं जायचं आहे त्याच्याशी संबंध जोडायचा, त्याची ओळख, त्याचा पत्ता, त्याचं गाव, त्याचं नाव सगळं माहिती करून घ्यायचं जिकडं जायचं आहे त्याचं. मग आता तुम्हाला जर पत्ता, नाव, गाव तुम्हाला माहीत नसेल जिकडं जायचं आहे ते, तर मग कसं काय, कसं व्हायचं? मृत्यू आला तर काय होईल? जबरदस्ती मग तुम्हाला कुठं ढकललं जाईल, यमलोकामध्ये, नरकामध्ये, कुठंतरी तिकडे ढकललं जाईल. ते पत्ता, नाव लिहून घ्यायला पाहिजे ना कुठं जायचं तिकडे. ते आयुष्यभर तेच तयारी करायची आहे ना. म्हणून नेहमी जीवन जगत असताना आपण भगवंतांचं स्मरण करणे आणि भगवंतासाठी कार्य करणे. मी नेहमी पुन्हा सांगतो, संसार होत राहतो, करू नका, भजन करा. भजन करावं लागतं, संसार करावा लागत, ते मनानं होतच राहतं. असं म्हणून शून्यातनं निर्माण केलं आणि काय नव्हतं, अंगाच्या कपड्यासकट बाहेर आलतो, ह्या केलं आणि त्या केलं, काही नसते. ते होत असते. तुमच्या कर्मातला, नशिबातला 1 रुपया कोणी येणार नाही आणि 1 रुपयासुद्धा तुम्हाला आगाऊ मिळणार नाही, एक्स्ट्रा मिळणार नाही. नशिबात नाही तर काय भेटणारच नाही तुम्हाला. हा सिद्धांत आहे. हे बोलायचं म्हणून बोलत नाही मी. त्यामुळे आपण विनाकारण जास्त कष्ट करण्यात काही अर्थ नाही. कष्ट करायचं तर भगवंताला जाणण्यासाठी कष्ट केलं पाहिजे. भगवद्गीता वाचण्यासाठी कष्ट, नामस्मरण करण्यासाठी कष्ट, हे करण्यासाठी मनुष्य जीवन आहे. आपण विनाकारण संसारिक गोष्टीमध्ये जास्त गुंतायला नाही पाहिजे. 1चं 2, 2चं 4, 4चं 8 हे होणारच आहे. पण त्याला तुम्ही कारणीभूत बनू नका ते होण्यासाठी. मी केलं ते होऊ द्या, जेवढं व्हायचं आहे तेवढं होऊ द्या. भगवंताची काही योजना आहे तेवढं होऊ द्या. 2चं 4 हो, 4चं 8 हो, ते होत राहील. पण आपण जाणीवपूर्वक भजन करावं लागतं. संसार जाणीवपूर्वक किती जरी केला, आपण स्मार्ट झाला, आपण संसारामध्ये फार कष्टातून केला बरं का संसार. माळावर त्याने बाग फुलवली बघा डाळिंबाची. माळावर काय तिथं पिकत नव्हतं बघा. हो, चांगली गोष्ट आहे, सगळं काही तुम्ही केलं. अल्टिमेटली फायदा काय? आत्ता या क्षणाला जर मृत्यू आला, आता मध्ये काल तांदळवाडीमध्ये एका विहिरीमध्ये एक गाडी गेली, काय 8-10 लोक त्यामध्ये मरण पावले. काय घेऊन गेले सांगा मला? मृत्यू कधी येईल काय सांगता येत नाही. कधी तो काळ असा, जसं साप असतो ना, साप तसं तोंड असं वर असं करून बसतो. बेडूक आला लगेच असा गिळतो याला. कळलं का तुम्हाला? तसा जो काळ आहे ना, काळ, तुकाराम महाराज सांगतात, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. काळोबा म्हणजे विठोबा. तर काय, तर काळरूपी, काळ म्हणजे कोण आहे? भगवंतच आहेत. भगवंतच काळ बनून उभा राहिलेले असतात असे. आणि काय करतात? गिळून टाकतात. मग किती वेळ लागतो जायला सांगा? आणि काय घेऊन जाणार आहे आपण? आणि म्हणून आत्म्याच्या स्तरावर काम करायचं. नेहमी नेहमी भगवंताचं भजन करायचं, नेहमी प्रसाद ग्रहण करायचा, सत्संगामध्ये राहायचं, आणि मग आनंदी आनंदच आहे. पण भौतिक जगामध्ये आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये फार दुःख पण आहे, कष्ट पण आहे, वैताग पण आहे. माणसं ऐकत नाही ती, लेकरं ऐकत नाही ती, नवरा ऐकत नाही, पोरांचं मास्तर ऐकत नाही, मास्तराचं पोरगा ऐकत नाही. सगळा गोंधळच आहे इकडे. इथं काय सगळं गोंधळच आहे. पण धीर मनुष्य धीरस्तत्र न मुह्यती, वैतागाचं नाही लगेच. काय या ऐकतच नाही, ह्याला घटस्फोटच देतात. वैतागायचं नाही. घालू देवाशीचं भार, सोडून द्यायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही त्याचं. पण टेन्शन याचं घ्यायचं, आज माळा का नाही झाल्या माझ्या, आज नामस्मरण काहीच केलं नाही, मनुष्य जीवनामधला 24 तास वाया गेले माझे, पुन्हा हा क्षण येणार नाही, करोड रुपये दिले तरी. म्हणून दुःख व्हायला पाहिजे. आज माझ्या माळा झाल्या नाहीत, आज मी भगवद्गीता वाचली नाही, आज देवाच्या पाया पडलो नाही, आजचा सत्संग चुकला माझा सोमवारचा, हाय रे हाय, किती मोठं माझं नुकसान झालं. अशी भावना ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्ही जगातले सर्वात आनंदी व्यक्ती असाल. पण आता कसं आहे,
आपल्याला त्याचा पश्चातापच होत नाही ना, कारण त्या गोष्टीचं महत्त्वच माहीत नाही ना. आपला जर गाडीला क्रॅश गेला तर किती त्रास होते. काल आमच्या गाडीला जरा कोणीतरी रात्री येऊन ब्लेड मारलेला त्या गाडीवरती, कपडा बी फाटला, त्या गाडीवर बी असं काहीतरी कोणीतरी रात्री केलं. मग आम्हाला म्हटले सगळे, अहो कॅमेऱ्यात बघा, कॅमेऱ्यात बघा. आता कॅमेऱ्यात बघायचं कुठल्या वेळेला पण बघायचं. 12पर्यंत मी तिथं होतो रात्री. 12 ते सकाळी 6 वाजता आरती मंगलाचे लोक यायला लागले. त्याच्यामध्ये आता 6 तासाचा कॅमेरा त्या पुढं मागं बघायचं, तेवढा वेळ माझ्याकडे नाही. म्हटलं मारलं ब्लेड, म्हणलं मला नका सांगू आता, ते मलाच बघा म्हणाले कॅमेऱ्यात कोणी ब्लेड मारलंय ते. गाडीवर मारलं काय करायचं. पण ते 6 तास म्हणजे किती मला जपत इकडं. तर काय आता ब्लेड मारले त्याचा कशाला विचार करू मी. काही गोष्टी सोडून द्यायला पण शिकलं पाहिजे. काय करत कॅमेरा बघण्यास 6 तास जायची माझी, तिथं 2 तास तरी जातील की नाही 6 तासाचं बघायला, कोण होता, कसा होता, काय होता. तर काही गोष्टी मोबाईल पडला तरी आपण खाली किती त्रास होतो आपल्याला. और का मागच्या आठवड्यात तरी घेतला होता लागा, पाण्यात कसं काय पडला. मोबाईल पाण्यात पडला. एक तर पोरगं रडत होतं आणि आईला मोबाईल दे म्हणून. आई काही मोबाईल देत नव्हती. त्यानं रडून रडून पाय आपटून मोबाईल घेतला आईकडनं. आंध्र प्रदेशमधली घटना आहे. आणि मोबाईल घेतला, पाय आपटून रडून रडून मोबाईल घेतला आणि ती घेतला आणि ती वरनं पाण्यात पडला त्या मुलाकडून. आईला इतका राग आला तिला सहनच नाही झालं. लाता बुक्क्याने तुडवला त्या पोराला. एवढं सचिनंदन एवढं असेल, मेलं पोरगं जाग्याला. सत्य घटना सांगतो मी तुम्हाला. राग सहन नाही झाला, मोबाईलसाठी तिने पोरालाच मारून टाकलं. म्हणजे भ्रम कसा तयार होतो बघा. सांगण्याचा उद्देश की आपण जर भजन नाही केलं ना, तर मग संसारामध्ये असं आपण आसक्त होतो आणि अडकत राहतो एका गोष्टीमध्ये. म्हणून भरपूर सकाळी उठा, भरपूर नामस्मरण करा आणि भगवंता प्रसाद ग्रहण करा. आणि जिकडं सत्संग आहे 10 मिनटं आधी जाऊन बसा. हां, पळत जायचं सत्संगाकडे, आनंदी राहायचं. मग ह्या देहिनो अस्मिन यथा देह तुम्ही गोंधळणार नाही कधीच. तरुण हो, म्हातारं हो, मरो काय हो, काही सुद्धा तुम्हाला होणार नाही. मेला तरी आनंद, जगला तरी आनंद, सर्वत्र आनंद. जिकडे तिकडे चोईकडे हे फक्त अध्यात्मात आहे. समजलं का. हे आनंदीकडे जिकडे तिकडे चोईकडे हे संकल्पना जी आहे हे भौतिक कवीनी लिहिली खरं, परंतु आहे का संसारात तसं. खरं सांगा बरं, खरं सांगायचं हां नाही आहे. आनंदी नाही. अध्यात्मामध्ये हे लागू पडतं. जिकडे तिकडे आनंद, कथामध्ये आनंद, कीर्तनामध्ये, प्रसाद घेण्यामध्ये, आरतीमध्ये उड्या मारण्यामध्ये, तीर्थयात्रेला जाण्यामध्ये, सगळीकडे आनंदच आहे. दुःख कुठे. लक्षात येते का तुमच्या. स्वप्नातनं बाहेर आला का, आले का तुम्ही स्वप्नातनं बाहेर. हरे कृष्णा 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 हरे